बऱ्याच वेळा आपण असं ऐकतो की जर का नवीन गाडी घेतल्यानंतर ती गाडी 1000 किलोमीटर किंवा 2000 किलोमीटर ही खूप स्मूथली चालवली पाहिजे, ठराविक स्पीडच्या वरती ती गाडी पळवली नाही पाहिजे, असं बऱ्याच वेळेस आपण ऐकतो किंवा बरेचसे सर्व्हिस ॲडवायझर असतील किंवा ज्या ठिकाणावरून आपण गाडी घेतो तिथून आपल्याला असं सांगितलं जातं. तर ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे जय. स्वागत आहे तुमचे आपल्या ऑटो यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण कार आणि बाईक ह्या दोन्ही गाड्यांबद्दल बोलणार आहोत. याच्यामध्ये फरक काय आहे आणि रनिंग टाइम जो असतो, म्हणजे जर का तुम्ही गाडी घेतल्यानंतर इंजिन रवा करायचं किंवा इंजिन फ्री करायचं हे जे म्हणतात ना, हे काय आहे नेमकं हे जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे हे कशासाठी सांगितलं जातं की तुमचं जे इंजिन आहे ते स्मूथली वर्क व्हावं, आणि इंजिन नवीन असल्यामुळं त्याच्यामध्ये एखादा कॉम्पोनंट काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा काही असेल तर ते पूर्ण क्लिअर होऊन जातं आणि ऑइल गाडीच्या इंजिनमध्ये पूर्ण फिरतं. यासाठी तुम्हाला बरेच जण सांगत असतील की पहिले 1000 किलोमीटर किंवा 2000 किलोमीटर गाडी एका सर्टन स्पीडच्या वरती नेली नाही पाहिजे आणि गाडी स्मूथली चालवली पाहिजे. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ही पूर्णपणे खरी नाही आहे. याच्या मागचं कारण खूप वेगळं आहे आणि ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, बाईकचं जे इंजिन असतं ते पूर्णपणे फ्रेश असतं, ते टेस्ट केलेलं नसतं. म्हणजे कारचं इंजिन जे असतं ना ते टेस्ट केलेलं असतं. ते इंजिन ज्यावेळेस बनलं जातं त्यावेळी त्याचे इमिशन नॉर्म्स चेक केले जातात, त्यानंतर त्याचं मायलेज चेक केलं जातं, त्यानंतर त्याचा टॉर्क आणि BHP ह्या गोष्टी टेस्ट केल्या जातात आणि त्यानंतरच ते इंजिन हे गाडीमध्ये असेंबल केलं जातं. पण बाईकच्या केसमध्ये काय आहे, ते इंजिन पूर्णपणे फ्रेश असतं, त्याच्यावरती एवढे एक्सपेरिमेंट केले जात नाहीत आणि एवढं टेस्ट ते केलं जात नाही. त्यामुळे बाईकचं इंजिन जे आहे ते रनिंग टाईममध्ये म्हणजे ठराविक कालावधीसाठी 500 किलोमीटर किंवा 1 ते 2 महिन्यासाठी तुम्ही गाडी एकदम स्मूथली चालवली पाहिजे, इंजिनवरती जास्त स्ट्रेस नाही दिला पाहिजे, हे रिकमेंडेड आहे. पण कारचं इंजिन हे पूर्णपणे टेस्ट होऊन आलेलं असतं, त्यामुळं ते तुम्हाला इंजिनमध्ये असा कोणताही प्रॉब्लेम येईल किंवा काहीतरी इंजिनमध्ये मोठा इश्यू क्रिएट होईल असं काहीही होणार नाही जर का तुम्ही 1000 किलोमीटर गाडी स्मूथली नाही चालवली तर. कारण प्रत्येक कार मॅन्युफॅक्चरर आता काय करत आहेत, गाडी शोरूममध्ये येण्या अगोदरच त्या गाडीचं इंजिन ऑइल पूर्णपणे बदलून देत आहेत, कारण ते अगोदर टेस्ट केले जातं. पण बाईकच्या केसमध्ये असं नसतं, इंजिन पूर्णपणे फ्रेश असतं. आता जाणून घेऊ जे सांगतात हे कशामुळे सांगतात. तर याचं कारण असं आहे की जे कार असते, कारमध्ये बरेचसे कॉम्पोनंट लावले जातात. त्यामध्ये डिफरेन्शियल असेल, ब्रेक पॅड असतील किंवा बरेचसे कॉम्पोनंट्स असतात आणि ह्या कॉम्पोनंट्सला टेस्ट केलेलं नसतं. फक्त इंजिन जे आहे ते टेस्ट केलेलं असतं, पण हे बाकीचे जे सगळे कॉम्पोनंट आहेत हे अजिबात टेस्ट केलेले नसतात. तर ह्या केसमध्ये जे सगळे कॉम्पोनंट आहेत ते स्मूथली वर्क व्हावे, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो क्लिअर व्हावा, यासाठी सांगितलं जातं की 1000 ते 1500 किलोमीटर तुम्ही गाडी 80 ते 90च्या स्पीडने चालवा. आणि हे इंजिनसाठी पण फायदेशीर आहे, कारण जर का पहिले 2-3 हजार किलोमीटर तुम्ही जर का गाडी स्मूथली चालवली तर इंजिन पण अगदी स्मूथली रन होतं. आणि हे जे बाकीचे कॉम्पोनंट आहेत ह्याच्यासाठी हे रिकमेंड केलं जातं, फक्त इंजिनसाठी रिकमेंड केलं जात नाही. पण बाईकच्या केसमध्ये हे फक्त इंजिनसाठी रिकमेंड केलं जातं. आणि अजून एक सगळ्यात मोठं मिथ जे आहे ते पसरलेलं आहे, ते म्हणजे फर्स्ट सर्व्हिस नंतर तुमच्या गाडीचं मायलेज वाढू शकतं. हे बाईकच्या केसमध्ये काही प्रमाणात खरं ठरू शकतं, पण कारच्या केसमध्ये हे पूर्णपणे खोटं आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो, कारच्या केसमध्ये अगोदर तुमचं ते इंजिन टेस्ट केलेलं असतं, त्यामुळे तिथे भरपूर वेळ ते इंजिन रेव्ह झालेलं असतं. त्यानंतर तुम्ही 1000 किलोमीटर गाडी चालवता किंवा 10,000 किलोमीटर गाडी चालवल्यानंतरच आता रिकमेंड केलं जातं की तुमची फर्स्ट सर्व्हिस होईल. पण जे प्रत्येक कार मॅन्युफॅक्चरर आहेत ते अगोदरच तुमच्या कारमधलं इंजिन ऑइल बदलतात आणि 10,000 किलोमीटर नंतरच तुम्हाला इंजिन ऑइल बदलायला सांगतात. त्यामुळे जी फर्स्ट सर्व्हिस असते ते फक्त चेकअप असतं आणि जी 10,000 किलोमीटर नंतरची जी सर्व्हिस असते ती ऑइल बदलीची असते. पण ह्याच्यामध्ये काही एक तथ्य नाही. याचं कारण असं आहे की जर का आपण बाईककडे पाहिलं तर बाईकमध्ये काय असतं, आपण रेव्स ॲडजस्ट करू शकतो, त्यामुळे ते फर्स्ट सर्व्हिस नंतर त्या गाडीच्या परफॉर्मन्समध्ये आणि मायलेजमध्ये आपल्याला फरक दिसू शकतो. पण कारच्या केसमध्ये असं कुठलंही ॲडजस्टमेंट तुम्हाला करता येत नाही. कारच्या केसमध्ये फक्त इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर बदललं जातं फर्स्ट सर्व्हिसमध्ये, त्यामुळे कुठलाही फरक तुम्हाला मायलेजमध्ये पाहायला मिळत नाही. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की फर्स्ट सर्व्हिस नंतर माझ्या कारच्या मायलेजमध्ये मला फरक जाणवतोय. याचं कारण असं आहे मित्रांनो, ज्यावेळी आपण कार नवीन घेतो तर ती कार कशा पद्धतीने चालवायची ती हॅबिट आपल्यामध्ये नसते. तुम्हाला पण अनुभव आला असेल, तुमच्याकडे एखादी पेट्रोल कार आहे आणि जर का तुम्ही डिझेल कार चालवायला बसलात तर तुम्हाला थोडंसं एक 5-10 किलोमीटर अनकम्फर्टेबल वाटतं आणि तुम्ही ते मॅच करू शकत नाही, गिअर असतील, रेव्ज असतील. पण थोड्या काळानंतर तुम्हाला त्या गाडीची सवय होऊन जाते. त्याच पद्धतीनं जेव्हा तुम्ही त्या गाडीसोबत तुम्हाला स्वतःला जोडता, तुमच्या सबकॉन्शियस लेवलला ह्या सगळ्या गोष्टी जातात, त्यावेळी तुम्ही ॲटोमॅटिकली कोणत्या स्पीडमध्ये कोणता गिअर असला पाहिजे,
कशी गाडी चालवली पाहिजे आणि जेंटली गाडी कशी चालवली पाहिजे, इंजिनवरती जास्त स्ट्रेस नाही आला पाहिजे, हे ऑटोमॅटिकली तुम्ही शिकत जाता आणि 10,000 किलोमीटर किंवा 5,000 किलोमीटर नंतर तुम्हाला हे हळूहळू तुमच्यामध्ये बदल ऑटोमॅटिकली होत जातात. तुम्हाला ते जाणवत पण नाही, ते सबकॉन्शियस लेवलला होतात आणि त्यामुळे आपल्याला मायलेजमध्ये खूप चांगला फरक दिसू शकतो. बऱ्याच लोकांना हा अनुभव पण आला असेल की फर्स्ट सर्व्हिस नंतर त्यांच्या मायलेजमध्ये इम्प्रूव्हमेंट झाला असेल, पण असं कुठेही लिखित नाहीये, कोणतीही कंपनी असं क्लेम करत नाही की फर्स्ट सर्व्हिस नंतर तुमच्या गाडीचं मायलेज वाढू शकतं. कारबद्दल बोलतोय मी, तर हे पूर्णपणे खोटं आहे. आणि जर का वाढला असेल मायलेज तर खूप चांगली गोष्ट आहे, पण तुमच्या ड्रायव्हिंग हॅबिटवरतीच तुमच्या गाडीचं मायलेज हे ठरू शकतं. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.